माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. समजा तुमच्या प्रॉपर्टीत कोणी अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे बांधकाम करत असेल किंवा दावा चालू असताना तुमच्या प्रॉपर्टीत समोरचा पक्ष परस्पर गुपचूपपणे कागदोपत्री बदल करत असेल तर हे सर्व थांबवण्याचा प्रभावी आणि पॉवरफुल उपाय म्हणजेच स्टे ऑर्डर. आता स्टे ऑर्डर म्हणजे नेमकं काय? तर स्टे ऑर्डर म्हणजेच कोर्टांनी दिलेला तात्पुरता आदेश. म्हणजेच एखादी चालू असलेली प्रक्रिया थांबवणे म्हणजेच स्टे ऑर्डर. उदाहरणार्थ, एखादं बेकायदेशीर बांधकाम चालू आहे आणि कोर्टाने आदेश दिला की पुढील तारखेपर्यंत ते बांधकाम थांबवा. या स्टे ऑर्डरसाठी कोणत्या कायद्याखाली अर्ज केला जातो? तर स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी CPC ऑर्डर 39 रूल 1 किंवा CPC ऑर्डर 39 रूल 2 या कायद्यातील तरतुदीखाली टेम्पररी इंजंक्शन किंवा स्टेचा अर्ज दाखल केला जातो. उदाहरणार्थ, मला जर का एखादी प्रॉपर्टीत होणारं बेकायदेशीर बांधकाम थांबवायचं असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीत परस्पर नोंद होत असेल आणि ती नोंद थांबवायची असेल तर मी कोर्टात टेम्पररी इंजंक्शनसाठी एक अर्ज दाखल करते आणि त्यासोबत माझी अर्जन्सी आहे म्हणून मी मेहरबान कोर्टात स्टेचं एक वेगळं ॲप्लिकेशन त्यासोबत दाखल करते. स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी कोर्टाचे समाधान होणे आवश्यक असते. मग ते समाधान कशा प्रकारे मिळवता येईल? जसं की प्रायमा फेसिया केस म्हणजे प्राथमिक दृष्ट्या केस आपली मजबूत आहे. बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे न्यायाचा समतोलपणा राखला जातोय, न्यायाचा तराजू आपल्या बाजूने आहे. इररिपेबल लॉस जर का मला स्टे मिळाला नाही, माझ्या बाजूने स्टेची ऑर्डर नाही झाली तर माझं कधीही पैशाने न भरून येणारं नुकसान होणार आहे. हे 3 सिद्धांत, हे 3 पॉईंट जर का आपण समाधानकारकरित्या पुराव्यासहित कोर्टात साबित केले तर आपल्याला स्टे ऑर्डर मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. स्टे ऑर्डरसाठी कोर्टाची प्रक्रिया कशी असते? प्रथमतः आपण आपला दावा दाखल करतो. त्या दाव्यासोबत आपण टेम्पररी इंजंक्शनचं ॲप्लिकेशन विथ ॲफिडेविट दाखल करतो. त्यासोबत आपण अर्जन्सी आहे, त्वरित बांधकाम थांबवावं किंवा त्वरित होणारी नोंद थांबवावी, ह्यासाठी आपण त्यासोबत स्टेचं एक वेगळं ॲप्लिकेशन दाखल करतो. आणि अर्जन्सी असल्यामुळे कोर्टापुढे जेव्हा आपला दाखल झालेला नवीन दावा निघतो त्यावेळेस लगेच अर्जन्सीमुळे आपण ॲर्ग्युमेंट करतो. ॲर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान कोर्ट त्यावर आदेश देतात. परंतु समोरच्या पार्टीचं न ऐकता स्टे मिळवता येतो का? तर हो, समोरच्या पार्टीला अजून समन्सची बजावणी झाली नाही तरीही आपण स्टे ॲप्लिकेशन दाखल करून स्टे मिळवू शकतो. परंतु आपल्याला एवढी अर्जन्सी का आहे हे सुद्धा कोर्टापुढे पुराव्यानिशी आपल्याला साबित करावं लागतं. आणि जर मेहरबान कोर्टाचे समाधान झाले तर आपल्याला स्टे ऑर्डर मिळते. आता ही स्टे ऑर्डर आपल्याला किती दिवसापर्यंत टिकून राहते? ही स्टे ऑर्डर आपल्याला जोपर्यंत फायनल ऑर्डर होत नाही किंवा कोर्ट
जोपर्यंत स्टे ऑर्डर रद्द करत नाहीत तोपर्यंत ही स्टे ऑर्डर आपल्यासाठी टिकून राहते. आता स्टे ऑर्डर ही कोर्ट आपल्यासाठी कशा प्रकारे आदेश देतात त्यावर बऱ्याच वेळेला अवलंबून राहते. उदाहरणार्थ, आम्हाला आमच्या एका दाव्यामध्ये असा आदेश मिळाला की पुढील तारखेपर्यंत स्टे कंटिन्यू राहील, किंवा आम्हाला आमच्या दाव्यामध्ये असा आदेश मिळाला की प्रतिवादीने त्याची कैफियत आणि म्हणणं देईपर्यंत स्टे आमचा टिकून राहील, किंवा आमच्या अशाच एका प्रकरणात मेहरबान कोर्टाने असा आदेश दिला की निशाणी 5चा युक्तिवाद होईपर्यंत स्टे टिकून राहील. अशा प्रकारे मेहरबान कोर्ट जसा आदेश देईल त्याप्रमाणे आपला स्टे टिकून राहतो. मग करायचं कसं? समजा उदाहरणार्थ, आदेशाप्रमाणे उद्या त्या तारखेला प्रतिवादी हजर राहिला आणि त्यासोबत त्याने कैफियत व म्हणणं दाखल केलं. मग त्यावेळेस मी वादी म्हणून लगेच स्टे कंटिन्यू होण्यासाठीचा अर्ज दाखल करते. त्या अर्जावर ऑदर साईड टू से केला जातो आणि वादीचा युक्तिवाद, त्या प्रतिवादीचा युक्तिवाद ऐकून कोर्ट पुढील तारखेपर्यंत स्टे कंटिन्यू ठेवतात, जर का कोर्टास योग्य वाटत असेल तरच. आता या स्टे ऑर्डरमध्ये आपली मागणी कशी असली पाहिजे? या स्टे ऑर्डरमध्ये जशी आपली मागणी असेल, जशी आपली विनंती असेल त्याचप्रमाणे आपल्याला आदेश मिळतो. बांधकाम त्वरित थांबवा किंवा जशी आहे तशी परिस्थिती ठेवा, अशा 2 प्रकारच्या मागण्या असतात. त्यापैकी जी मागणी आपली असेल ती मागणी आपली मान्य केली जाते. जर का समोरच्या पार्टीला हा स्टे ऑर्डर रद्द करून घ्यायचा असेल, व्हॅकेट करून घ्यायचा असेल तर काय केले पाहिजे? जर का समोरच्या पक्षाला हा स्टे ऑर्डर रद्द करून घ्यायचा असेल तर त्यास CPC ऑर्डर 39 रूल 4 खाली अर्ज द्यावा लागतो आणि दाखवून द्यावं लागतं की परिस्थिती बदललेली आहे किंवा चुकीची माहिती दिली गेलेली आहे. उदाहरणार्थ, जर का मी बांधकाम थांबवा यासाठी स्टे ऑर्डर मिळवली असेल पण बांधकामच पूर्ण झालं असेल, किंवा जिथे मी म्हणत आहे ते बांधकामच मुळात माझ्या वादीच्या जागेवर नसेल, अपुऱ्या माहितीच्या आधारे मी जर का तो स्टे मिळवला असेल तर प्रतिवादीची ही जबाबदारी असेल की त्याने तसं मेहरबान कोर्टास दाखवून द्यावं आणि तो स्टेचा ऑर्डर व्हॅकेट करून घ्यावी. हे ऑर्डर तोडल्यास किंवा त्या आदेशाचा भंग केला तर काय होईल? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागू होईल, म्हणजेच कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्यासारखेच आहे. CPC ऑर्डर 39 रूल 2A अंतर्गत दंड किंवा जेल याची तरतूद यामध्ये दिलेली आहे. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.